झालेल्या आंदोलनात जेएनझीला यश आलंय आणि त्यानंतर तरुणांना गृहीत धरून चालणार नाही। तरुण सामाजिकदृष्ट्या सजग असतात आणि तरुणांचा देशाच्या राजकारणात लोकसहभाग वाढला पाहिजे अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्या। त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचं सध्याचं असणारे किमान वय हे 25 वरून 21 वर्ष करण्याचा मुद्दा उचललाय। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तेलंगणाच्या विधानसभेत विशेष प्रस्ताव आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे। त्यामुळे हा मुद्दा आता देशभरात गाजतोय। काय आहे हा नेमका मुद्दा? आमदार खासदार होण्याचं किमान वय 25 वरून 21 करावं का? आजच्या घडीला लोकसभेत आणि महाराष्ट्र विधानसभेत तरुणांचं प्रतिनिधित्व किती आहे आणि बदलत्या पिढीचे प्रतिनिधी असणाऱ्या या टेक्नोसेव्ही तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी हे पाऊल योग्य आहे का? की 21व्या वर्षी राजकारण करण्यात की प्रगल्भता आणि परिपक्वता नसते तरुणांची आणि त्याने त्यांच्या करिअरची वाट तर लागणार नाही ना? काय आहेत या दोन्ही बाजू आणि याचे फायदे आणि तोटे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सध्या लोकसभा किंवा विधानसभा लढवायची असेल तर कमीत कमी वय असावं लागतं 25, विधान परिषद आणि राज्यसभेसाठी लागतं 30, तर राष्ट्रपती पदासाठी लागतं 35। आता लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये म्हणजे जनतेतून प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची जी 25 वर्षांची वयोमर्यादा आहे ती 21 करावी असं अनेकांचं मत आहे। खरं तर हा मुद्दा याआधी काही अंशी उचलला जायचा, पण आता तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी यांनी निवडणुकीत पुन्हा हा मुद्दा उचललाय आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तेलंगणाच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत विशेष प्रस्ताव आणण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारकडेही नंतर हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे दिल्लीत झालेल्या तरुणांच्या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा देशभर गाजायला आता सुरुवात झाली आहे। आता याला दोन बाजू आहेत। पहिली म्हणजे 21 वर्षांपुढे निवडणुकीत उतरता यावं आणि दुसरी म्हणजे नाही। आधी पहिलीच बाजू समजावून घेऊयात। स्वतः रेवंत रेड्डींनीच एक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे देशात IAS, IPS, IFS होण्याची वयोमर्यादा जर 21 असेल तर मग निवडणूक लढवण्याची का नाही? त्यामुळे UPSC सारख्या परीक्षांतून यश मिळवत जर प्रशासकीय जबाबदारी 21 वर्षांचा तरुण स्वीकारू शकतो तर राजकारणात जाण्याची का नाही, असा एक मुद्दा आहे। दुसरं म्हणजे जगातल्या काही देशात आजच्या घडीला हीच वयोमर्यादा 21, तर काही देशात चक्क ती 18 आहे। ब्रिटनमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी 18 वयोमान लागतं। तसंच युरोपातील इतर राज्यात ते कमी आहे। अमेरिकेतही ते 21 आहे। त्यामुळे मग इतर विकसित देशांसारखं आपल्या भारतात का नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे। तसंच आपल्याकडे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी मात्र वयोमर्यादा 21 वर्ष आहे। मग विधानसभा आणि लोकसभा लढवायला ते 25 का, हाही एक मुद्दा आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत आज तरुणांचा देश आहे। देशात लोकसंख्या 30% तरुणांची आहे, तर या वर्गाला प्रतिनिधित्व दिलं जावं हा एक भाग आहे। कारण आजची तरुण पिढी वेगळ्या मानसिकतेची आहे। त्यांचं कल, प्राधान्यक्रम आणि विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। जागतिकीकरणाच्या कालखंडात आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात जन्मलेली ही पिढी आहे। याउलट ज्येष्ठ मंडळी अनुभवाच्या जोरावर पुढे असली तरी तंत्रकुशल असण्यासारख्या काही गोष्टीत मात्र तरुण पिढी पुढे आहे। आज जिथे तंत्रज्ञानाने जगण्याची सगळी क्षेत्र व्यापली आहेत तिथे या तरुणाईला राजकारणात येऊन बरोबर चाललं पाहिजे। हे तरुण आंदोलनाच्या मैदानात नाही तर संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरताना दिसले पाहिजेत, असं अनेकांचं मत आहे। आता दुसरी बाजू आहे ती म्हणजे वयोमर्यादा कमी न करता ती तशीच राहू देण्याची। खरं तर निवडणूक लढवण्याची वयोमर्यादा 21 गेली तर प्रश्न असा पडतो की खरंच 21व्या वर्षी एखाद्या तरुणाला जनतेचं प्रतिनिधित्व करेल इतकी प्रगल्भता येते का? तितकी परिपक्वता येते का? पुस्तकी ज्ञानासोबत समाज ज्ञान असतं का? इतर क्षेत्रांचं असू देत, पण राजकारण करणं, आपल्या मतदारसंघाच्या लाखो लोकांचं संसदेत प्रतिनिधित्व करणं आणि राज्य किंवा देश सांभाळणं या गोष्टी काय सोप्या आहेत का? एकतर राजकारणात अनुभव खूप महत्त्वाचा असतो, त्याच जोरावर अनेक मोठे नेते पुढे गेल्याचं आपल्याला दिसेल। आज राजकारणात 40 हे वयच मुळात त्या मानानं खूप कमी समजलं जातं। आता आजवर निवडणुका लढण्याची वयोमर्यादा 25 होती, पण किती तरुण या वयात आमदार खासदार झाले हे पाहिलं तर ती आकडेवारी समाधानकारक दिसत नाही। 2024च्या लोकसभेचा जर विचार केला तर एकूण 543 खासदारांपैकी 25 ते 40 या वयोगटातील खासदार आहेत फक्त 39, आणि महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला तर एकूण 288 आमदारांपैकी 25 ते 40 या वयोगटातले आमदार आहेत फक्त 22। त्यामुळे मुद्दा फक्त वयोमर्यादा 21 किंवा 25 असण्याचा नाहीये, तर तरुणांचा एकंदर लोकसहभाग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या अंगांनी प्रयत्न करण्याचा आहे असं दिसतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 21वं वर्ष हे कोणत्याही तरुणाचा मुळात शिकण्याचं वय असतं। या वयात साधारणपणे कोणताही तरुण हा महाविद्यालयात असतो आणि पदवीचं शिक्षण घेत असतो। त्यानंतर जमल्यास मास्टर्स, इंटर्नशिप किंवा जॉब असा त्याच्या आयुष्याचा क्रम असतो। मग 21 वर्ष वयोमर्यादा केल्याने तरुणांच्या करिअरवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना, असाही प्रश्न पडतो। आणि समजा तरुण आलाच राजकारणात तर केवळ एक कार्यकर्ता किंवा एक प्रतीक म्हणून त्याचा वापर आजची सिस्टीम करणार नाही ना, असा सुद्धा सवाल उभा राहतो। त्यामुळे या मुद्द्याला दोन्ही बाजू आहेत। बाकी तेलंगणाच्या विधिमंडळात हे विधेयक परित होईल अशी चिन्ह आहेत, मात्र केंद्राकडे ते पाठवल्यावर त्याचा सकारात्मक विचार केला जाईल का? हा मुद्दा आणखी उचलून धरला जाईल का? आणि मग त्यासाठी खरंच घटनादुरुस्ती विधेयक केंद्र सरकार आणेल का? हे सारं येणारा काळच सांगेल। पण काय वाटतं तुम्हाला, विधानसभा आणि लोकसभा लढण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 25 वरून 21 करावे का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। अशाच सविस्तर विश्लेषणासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।